820 करिअर आहेत मित्र, आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत। मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होते। आपण आपल्या आईवडिलांना विचारतो, मी कोणती करिअर निवडू? तर डॉक्टर श्रीकांत जिचकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण बोललो। मित्र हो, करिअर करणं म्हणजे फक्त सायन्समध्ये पुढे जाणं असं नाही। आर्ट्समध्ये पुढे जाऊन ह्युमॅनिटीजमध्ये करिअर करता येते। मुळात करिअर करणं म्हणजे पैसा मिळवणं हे नाहीये। आपण उपजीविका असं म्हणतो, उपजीविका। एखाद्याची आवड असेल नृत्याची, कालिदासाची आवड असेल नाटकाची, पंडित वसंतराव देशपांडे हे मिलिटरी अकाउंट्समध्ये काम करायचे, पुलंची आवड लिखाणाची, पंडित भीमसेन जोशी यांनी जे गाणं दिलं त्यांनी शेकडो हजारो वर्ष लोक मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत राहतील। कोणाची आवड असेल चित्रपटाची, पण नोकरी लोक दुसऱ्याच ठिकाणी करत असतील। आपल्याला अनेक जण डॉक्टर असे आढळतील की जे कलाकार असतील, ते डॉक्टरी किंवा इंजिनिअरिंग हे सोडून ते कलाकार म्हणून काम करत असतील। अशी अनेक उदाहरणं आपल्याला आढळतील। उदाहरणच द्यायचं झालं तर आपले सगळ्यांचे अत्यंत आवडते कलाकार निळू फुले हे माळी होते। त्यांनी अनेक मुलाखती दिलेल्या आहेत, त्या उपलब्ध आहेत आणि त्यांना शाळा कॉलेजमध्ये अपेक्षित यशही मिळालेलं नव्हतं। घरची गरिबी होती, घरामधले लोक स्वातंत्र्यता चळवळीमध्ये होते, समाजवादी विचारांचं त्यांचं घर होतं आणि ते माळी काम करायचे, बागकाम करायचे। आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे सोलापूर रोड पुणे इथे, तिथे उत्तम ते झाडं लावत होते आणि झाडं लावता लावता एका भल्या माणसाने त्यांना बघितलं आणि त्यांनी ओळखलं। त्यांना विचारलं, तू अमुक अमुक जिल्ह्यातला अमुक अमुक माणसाचा तू मुलगा आहेस का? ते हो म्हणाले। आणि मग त्या गृहस्थांनी सांगितलं, अरे मग तू इथे काय करतोयस? आता उद्यापासून तू हेड माळी म्हणून काम कर। आणि म्हणून त्यांना पगारवाढ मिळाली। ती पगारवाढ खूप कमी होती, पण त्या काळामध्ये तो पगार देखील मोठा होता। हे मुळातूनच वाचण्यासारखं आहे। आणि हेड माळी म्हणून ते काम करायला लागले, उत्कृष्ट काम त्यांनी केलं आणि नंतर ते चित्रपट क्षेत्रामध्ये आले आणि सिंहासन मधली त्यांची भूमिका ही अजरामर भूमिका झाली। डॉक्टर श्रीराम लागू हे डॉक्टर होते, पण ते चित्रपट क्षेत्र नाट्य क्षेत्रामध्ये आले आणि मैलाचा दगड ठरले। त्यांनी अनेकांचं आयुष्य घडवलं आणि अनेकांचं आयुष्य पुढे नेलं। चार्ली चॅप्लिन वैयक्तिक आयुष्यामध्ये अत्यंत दुःखी होता, पण रंगमंचावरती त्यांनी इतका सुंदर अभिनय केला, इतक्या लोकांना हसवलं की चार्ली चॅप्लिन म्हणजेच कर्मणूक हे लोकांच्या मनावरती बिंबलं। म्हणजे चित्रपट कलावंत असतील, नाट्य कलावंत असतील, सर्कस कलावंत असतील किंवा उत्तम असे बाहुल्यांचा खेळ करणारे, हे बाहुली काम करणारे कलाकार असतील, शिल्पकार असतील, नाट्य कलाकार असतील, हेही उत्तम करिअर करू शकतात। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। मग हे करिअर करताना कुठली कोर्स केला पाहिजे का? त्याच्यामध्ये MA विथ डान्स आहे, MA विथ नाटक आहे आणि MA विथ नृत्य, नाट्य, संगीत आहे। पण ज्यांनी चांगली करिअर केली त्यांनी त्या विषयाचं शिक्षण घेतलेलं नाही। त्याच्यावर नापास मुलांचे पुस्तक, नापास विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक, नापास मुलांची कथा हे प्रसिद्ध झालेलं आहे। म्हणजे निळू फुलेंनी MA विथ ड्रामा हे केलेलं नाही किंवा चार्ली चॅप्लिननी MA विथ फिल्म हे केलेली नाही, ज्यांच्यामुळे
भारत घडला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उपजत बुद्धीच्या जोरावर, तलवारीच्या जोरावर आपल्याला पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे नेलं. 1630 ते 1680च्या दरम्यान त्यांनी MA विथ मिलिटरी सायन्स केलं नाही, पण जगभरातल्या विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवलं तेच MA विथ मिलिटरी सायन्स मध्ये शिकवलं जातं. विन्स्टन चर्चिलनी युद्ध वार्ताहर म्हणून काम केलं. दुसरं महायुद्ध ब्रिटनला जिंकून दिलं आणि जगातले सर्वोत्तम असे वॉर या विषयावरचे खंड लिहिले. पण त्यांनी MA विथ मिलिटरी सायन्स केलं नाही. म्हणजे करिअर करणं आणि शिक्षण यांचा कोणताही संबंध नाही. मिल्खा सिंगनी MA विथ स्पोर्ट्स केलं नाही. PT उषानी MA विथ स्पोर्ट्स केलं नाही. करिअर करणं वेगळं आणि शिक्षण घेणं वेगळं. न्यूटन हा नापास झाला होता आणि PT उषाला शाळा कॉलेजमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही. आणि जगातला आत्ताचा सर्वात एज्युकेटेड माणूस, सर्वात हुशार माणूस बिल गेट्स हा ड्रॉपआउट होता. त्याच्या वडिलांनी त्याला पत्र लिहिलं, अरे मी तुझ्यासाठी एवढे पैसे खर्च करतोय आणि कॉलेजमध्ये तू शिकत नाहीस, हे योग्य नाही, असं त्यांनी त्याला पत्र लिहिलं. तो म्हणाला मी येईन, मी युनिव्हर्सिटीमध्ये परत येईन. आणि ड्रॉपआउट झालेला बिल गेट्स विद्यापीठामध्ये परत आला. तो पदवीदान समारंभामध्ये पदव्या देण्यासाठी परत आला. हे जगातलं सर्वात गाजलेलं उदाहरण आहे. या बिल गेट्स मध्ये काय शिकायचं तर आपण कॉम्प्युटरमध्ये जायला पाहिजे, हार्डवेअरमध्ये जायला पाहिजे, सॉफ्टवेअरमध्ये जायला पाहिजे, बिल गेट्स होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. एकदा बरं का, एक गमतीची गोष्ट, एका हॉटेलमध्ये तो गेला. हॉटेलमध्ये गेला, आपल्या मित्रांच्या बरोबर त्यांनी जेवण घेतलं. ही अमेरिकेतली गोष्ट आहे, काही वर्षांपूर्वीची आहे, साधारण 20-30 वर्षांपूर्वीची असेल. आणि त्यांनी वेटरला $10 म्हणजे त्या बिल गेट्सच्या मनाने काहीच नाही अशी टीप दिली. वेटर वैतागला. तो म्हणाला, सर आपण बिल गेट्स ना, जगातले सगळ्यात श्रीमंत ग्रहस्थ ना, कॉम्प्युटरचे बादशाह ना. बिल गेट्स म्हणाला, हो मी बिल गेट्स. म्हणाला, सर हे योग्य आहे का, तुम्ही मला फक्त $10 एवढी टीप दिलीत, तुम्हाला शोभतं का? तो म्हणाला, अरे काय सांगू मित्रा, माझे वडील अजून टेक्सास या प्रांतामध्ये शेती करतात, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मग तो वेटर म्हणाला, सर काय सांगू, 15 दिवसापूर्वी तुमचा मुलगा आला होता, त्यांनी मला $1000 टीप दिली होती, या हॉटेलमध्येच मित्रांबरोबर पार्टी केली. बिल गेट्स 1 मिनिटही न थांबता म्हणाला, अरे माझे वडील शेतकरी आहेत, टेक्सास मध्ये ते आजही वयाच्या 80व्या वर्षी शेती करतात, पण माझा मुलगा तो भटक भवान्याप्रमाणे फिरतोय, बापाच्या जीवावरती खातोय. तो बिल गेट्सचा मुलगा आहे, जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचा मुलगा आहे. पुढच्या वेळेला तो आला ना की त्याच्याकडून $1000 टीप घे बरं का तू, पण वडिलांच्या जीवावरती मला $10 टीप द्यायला परवडते. यातला गमतीचा भाग जर सोडला तर आपण आप कमाईवरती जगलं पाहिजे, आप कमाईवरती जगलं पाहिजे, बाप कमाईवरती नाही. माझे वडील कोण आहेत याच्यावरती मी काय करायचं हे ठरत नाही. माझ्या वडिलांनी इंजिनिअरिंग केलं म्हणून मी इंजिनिअरिंग केलं पाहिजे असं नाही. आपण चांगलं शिकलं पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे. याच्यावरती एक मराठीतली सर्वोत्तम कथा आहे. एका मुलाला शिक्षणाचा नाद लागण्याच्यासाठी शिक्षक प्रयत्न करत होते. मुलगा शिकायला तयार नाही. शाळेमध्येची गोष्ट आहे, ग्रामीण भागातली. त्याला एक दिवस शिक्षकांनी ₹1 दिला आणि सांगितलं, जा तलावामध्ये तो फेकून ये. तो मुलगा गेला आणि तलावात फेकून आला. दुसऱ्या दिवशी त्याने अभ्यास केला नाही. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी ₹1 दिला
आणि म्हणाले जा तलावामध्ये तो फेकून ये. तो मुलगा गेला आणि तलावामध्ये तो 1 रुपया फेकून आला. तिसऱ्या दिवशी त्या मुलाला शिक्षकांनी 1 रुपया दिला नाही. त्याला सांगितलं शाळा पूर्ण दिवस साफ कर. तो मुलगा 8 तास शाळा साफ करत राहिला. शाळा साफ झाली. त्याच्यानंतर त्याला 1 रुपया दिला आणि सांगितलं जा आणि तलावामध्ये फेकून ये. तो म्हणाला नाही फेकला. शिक्षकांनी विचारलं 2 दिवस का फेकलास? तो म्हणाला कारण ते पैसे मी मिळवलेले नव्हते. आणि तिसऱ्या दिवशी का नाही फेकलास? कारण 8 तास काम करून ते पैसे मी मिळवले होते. जेव्हा सत्वाची जाणीव होईल, आपण केलेल्या कामातून आपण पैसे मिळवू, तेव्हा आपण ते उधळणार नाही. हेच दासबोधामध्ये सांगितलंय की संसार करावा नेटका. 10 रुपये मिळाले तर 8 रुपये खर्च करा. 2 रुपये सेव्हिंग करा. क्रेडिट कार्ड काढू नका. आई वडिलांच्या जीवावर जगू नका. 8 तास कष्ट करा आणि मग करिअर करा. करिअर करण्यासाठी स्वतःचे पैसे निवडा, वापरा आणि शक्यतो स्कॉलरशिपच्या पैशावरती करिअर करा. कुठल्या आहेत स्कॉलरशिप ते पुढच्या भागात. धन्यवाद.